नमस्कार मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिलं की सोशल मीडिया, जेन जी आणि मानसशास्त्रामुळे भारतीय राजकारण कसं बदलत आहे. आज आपण आणखी खोलात जाऊ. एक प्रश्न विचारू जो कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आहे. खरंच जनता बदलते की जनतेचा संयम संपत चाललाय? प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पक्ष एक वाक्य बोलतो, आम्ही आलो तर सगळं बदलून टाकू, आणि जनता आशेने त्यांना मतदान करते. पण 5 वर्षानंतर पुन्हा तीच आश्वासनं, पुन्हा तीच भाषणं, पुन्हा तीच पोस्टर, फक्त चेहरे बदलतात. यामुळे एक मोठा मानसशास्त्रीय परिणाम होतो. त्याला म्हणतात एक्सपेक्टेशन फटीग, मराठीत आशेचा थकवा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा मोठी आश्वासनं दिली जातात आणि त्याला त्याच्या आयुष्यात अपेक्षित बदल दिसत नाही, तेव्हा तो रागावतो. पण तो राग नेहमी सरकारवरच निघतो असं नाही. कधी तो विरोधकांवरही निघतो, कधी माध्यमांवर निघतो, कधी सोशल मीडियावर, आणि कधी स्वतःच्या समाजावरही निघतो. आज भारतात बेरोजगारी, महागाई, शेती, शिक्षण, आरोग्य हे प्रश्न अजूनही मोठे आहेत. काही क्षेत्रात सुधारणा झालेल्या आहेत, काही ठिकाणी मोठी पायाभूत कामं झालेली आहेत, पण अनेक नागरिकांना त्याचा थेट फायदा अजूनही झालेला नाही असं त्यांना वाटतं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. लोकशाहीमध्ये सरकारची टीका ही देशद्रोह नसते आणि विरोधकांची टीका ही राष्ट्रभक्ती नसते. दोन्हीही लोकशाहीचाच भाग आहेत. आज सत्ताधारी असोत किंवा विरोधक, दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवर जास्त बोलताना दिसत आहेत. पण जनता एक वेगळाच प्रश्न विचारते, माझं आयुष्य कधी बदलेल? आजचा तरुण जात, धर्म आणि घोषणांपेक्षा संधी शोधतोय. त्याला नोकरी हवी आहे, व्यवसायासाठी संधी हवी आहे, चांगलं शिक्षण हवं आहे आणि सुरक्षित भविष्य हवं आहे. जर कोणताही पक्ष हे देऊ शकला तर तरुण त्याच्या सोबतच जातो. जर दुसरा पक्ष जास्त विश्वासार्ह वाटला तर तो त्याच्याकडे वळतो. यात आश्चर्य नाही, कारण लोकशाहीत मतदार कोणाच्याही मालकीचा नसतो. एक मोठी चूक आज आपण सगळे करतो. आपण नेत्यांना सुपर हिरो समजूला, पण कोणताही नेता एकट्याने देश बदलू शकत नाही. देश बदलतो जेव्हा व्यवस्था बदलते, संस्था मजबूत होतात, शिक्षण सुधारतं, न्याय व्यवस्था सक्षम होते आणि नागरिक प्रश्न विचारायला लागतात. आज भारतात राजकीय चर्चा खूप वैयक्तिक झालेली आहे. कोणी एखादी पक्षाची टीका केली की त्याला वाटतं हा देशविरोधी वाक्य करतो, किंवा कोणी सरकारचं कौतुक केलं तर त्याला अंधभक्त मानायचं, आणि मग चर्चा तिथेच संपते. फक्त लेबल्स उरतात. मानसशास्त्र सांगतं, जेव्हा समाजात ध्रुवीकरण वाढतं, संवाद कमी होतो. संवाद कमी झाला की विश्वास तुटतो. विश्वास तुटला की लोकशाही कमकुवत होते. ज्यांची आज भारतीय राजकारणाची सर्वात मोठी ताकद आहे, पण त्यांच्या समोर सर्वात मोठं आव्हानही आहे माहितीचं. कारण आज फेक न्यूज, एडिट केलेले व्हिडिओज, AI, डीप फेक आणि प्रोपोगंडा यामध्ये सत्य शोधणं पूर्वीपेक्षा आता ते अधिक कठीण झालेलं आहे. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने एक नियम पाळायलाच हवा. कोणतीही बातमी ताबडतोब विश्वास ठेवू नका. ती 2-3 विश्वासार्ह स्रोतांपासून तपासा, कारण भावना क्षणभरासाठी जिंकतात, पण तथ्य इतिहास घडवतात. मग प्रश्न असा, भारत बदलतोय का? हो, नक्कीच बदलतोय. पण हा बदल फक्त सरकार बदलण्याचा नाही, हा विचार बदलण्याचा आहे. आणि त्या विचाराला दिशा देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणत्याही पक्षाकडे नसते, ती मतदारांकडे असते. कारण शेवटी सरकार जनता निवडत असते, आणि गरज पडली तर जनता सरकारही बदलते. म्हणूनच प्रश्न हा नाही की कोणता पक्ष जिंकणार, प्रश्न हा आहे, भारतीय लोकशाही जिंकणार का? जर आपण मतभेद ठेवून संवाद ठेवला तर हो, जर आपण तथ्यांपेक्षा द्वेष निवडला तर कोणताही पक्ष जिंकला तरी समाज हरेलच. शेवटी एकच गोष्ट, कोणत्याही नेत्यावर आंधळा विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही नेत्याचा आंधळा द्वेषही करू नका. प्रश्न विचारा, उत्तर मागा, कामाचं मूल्यांकन करा. कारण लोकशाहीमध्ये नेत्यांपेक्षा जागरूक नागरिक
अधिक महत्वाचा असतो. धन्यवाद.